आफ्टरनून स्टुडंट. आता आपण वर्ड चेस्ट बघणार आहे इंटरमिडिएट लेवल. म्हणजे हे बिगिनर्स वर्ड आहे, म्हणजे जे नॉर्मल इंग्लिशमध्ये आपण बोलतो त्याचे इंटरमिडिएट वर्ड आहेत, म्हणजे प्रोनन्सिएशन. सो हे आपण बघणार आहे. हा एक चार्ट आहे, तो चार्ट मी तुम्हाला दाखवते. हे बघा, त्यामध्ये असं 3 भागामध्ये हे सगळे वर्ड केलेले आहेत. बिगिनर वर्ड फर्स्ट आहे, इंटरमिडिएट वर्ड आहे. हे बघा फॉर एक्झाम्पल फर्स्ट आहे नो, KNOW न्यू, त्याचा इंटरमिडिएटवर अवेअर होतं. ओके. सेकंड आहे लविंग, त्याचं इंटरमिडिएटवर केअरिंग होतं. थर्ड आहे काइंड, त्याचं होतं सॉफ्ट हार्टेड. ठीक आहे, असं हे एक लिस्ट आहे. ही बघा, मी तुम्हाला दाखवते. हे बघा. सो हे आपल्याला हे तुम्हाला इझी पडेल ॲज अ जनरल नॉलेज म्हणून, किंवा आपण बुक्समध्ये सुद्धा, म्हणजे रीडिंग किंवा डे टू डे लाईफमध्ये किंवा स्टडीमध्ये सुद्धा ह्याचा यूज तुम्हाला होऊ शकतो आहे. बघा, मी एकदम जवळून तुम्हाला दाखवते. हा असा चार्ट आहे त्याचा. ओके. तर तुम्हाला हेल्प होईल. हे जर तुम्हाला हवं असेल, म्हणजे ह्याची जर प्रिंट तुम्हाला हवी असेल, किंवा हे जर तुम्हाला ऑनलाईन हवं असेल, तर त्याचे ह्या एका पेजचे चार्जेस, म्हणजे तुम्हाला मी प्रिंट काढून ह्याची देईल. सो ह्याचं चार्जेस 100 रुपीज आहेत. आणि त्यामध्ये म्हणजे तुम्हाला कुरिअर हवं असेल तर कुरिअर तुमचे चार्जेस जे काय तुमच्या, म्हणजे अंधेरी असेल, गोरेगाव, जे काय असेल त्यानुसार तुम्हाला ते चार्जेस मी तुम्हाला सांगेल. जर कोणाला हवं असेल तर मला या व्हिडिओखाली तुम्ही DM करा, मी तुम्हाला घरपोच करेन किंवा व्हॉट्सॲपवर देईल. व्हॉट्सॲपचे चार्जेस कमी असतील, त्यामध्ये कुरिअर चार्जेस नसेल. सो पण त्यामध्ये फक्त तुम्हाला ह्याचा मी फोटो काढून पाठवेल. ओके. थँक्यू व्हेरी मच. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.